नमस्कार. एनडीटीव्ही मराठीच्या जगभरातील प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी संजय तिवारी. आजची आपली जी चर्चा आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण मराठी भाषा गौरव दिनी आपण बोलतोय. एकीकडे आपल्याला चिंता होते, मराठी भाषा पिछेहाट तर होत नाहीये, मागे पडत तर नाहीये, मराठी भाषेच्या शाळा कमी पडत चालल्या आहेत, बंद होत चालल्या आहेत. आपण परिसंवाद घेतो, चिंता व्यक्त करतो. आणि दुसरीकडे आपल्यातीलच काही लोक असे आहेत की जे एकट्या हाताने, एकटेपणाने मराठीचा लढा लढतायत, मराठी भाषेसाठी संघर्ष करतायत. अगदी दररोज त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. मूळचे महाराष्ट्राचे पण सध्या गुजरातेत स्थायिक झालेले प्राध्यापक भास्कर नंदनवार. भास्कर नंदनवार सर, आपलं खूप खूप आपले धन्यवाद, आपलं स्वागत. नमस्कार. भास्कर सर, तुमच्याबद्दल बाकी काही विचारण्याआधी मला तुमच्याबद्दल हे सांगायचं आहे आमच्या जगभरातील प्रेक्षकांना की गेली 40 वर्ष तुम्ही मराठी भाषेची सेवा करताय शब्दकोड्यांच्या माध्यमातून. आणि त्याच संदर्भात मी तुम्हाला विचारणार आहे की 30 वर्ष प्राध्यापकी केली, 13 पुस्तकांचं लेखन केलं, पण इकडे कसे काय वळलात? 40 वर्षांपूर्वी तो प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल तुम्हाला विचारणार आहे. पण त्याच्या आधी मी आता जो उल्लेख केला, मराठी भाषा कुठेतरी मागे पडत चालली आहे का? मराठी भाषेची पिछेहाट होते का? की मराठी भाषा पुढे चालली आहे, समृद्ध होते आहे? काय वाटतं तुम्हाला? तुमचं निरीक्षण काय? माझं निरीक्षण असं आहे की मराठी मागं पडलेली नाही, आणि मागं पडण्याचं कारणही मराठी माणसंच आहेत. त्यांचा असा गैरसमज झाला आहे की मराठी भाषा ही रोजगार देणारी नाही, असा गैरसमज झाला आहे. हा गैरसमज आहे. गैरसमज आहे. त्याचं कारण आहे मराठीचं हे रोजगार अभिमुखता आहे. त्याचं उदाहरण मी आहे. मी याच पद्धतीनं शब्दपुड्यांकडे वळलो. खरं आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी प्राध्यापकी केली, वर्तमानपत्रातही काम केलंय, माझी पुस्तकही प्रकाशित झाली आहेत, आणि त्यानंतर मी शब्दपुड्यांकडे वळलो. त्याचं कारण असं आहे की मला त्यावेळी पैशाची गरज होती. लेखनात, वर्तमानपत्री लेखनात, पुस्तक प्रकाशनात पैसा मिळत नाही. तेव्हाही मिळत नव्हता, आताही मिळत नाही. मग पैशासाठी काय करायचं? म्हणून मी असं ठरवलंय की आपली शक्ती ओळखायची. कारण मी मराठी वाङ्मयाचा विद्यार्थी होतो, मराठी विषयाचा प्राध्यापक होतो, आणि माझं संपूर्ण तारुण्य गत्रम माडखोलकर यांच्या सहवासात गेलं आहे. त्यांचं डिक्टेशन मी घेत होतो. तर भाषेचा परिणाम माझ्यावर झाला, आणि वर्तमानपत्राची गरज काय ही मी त्यावेळीच बरोबर ओळखलं होतं, कारण मीच पत्रकार होतो. मग वर्तमानपत्रांसाठी आपण शब्दपुढे का बनवू नये, आणि हा धंद्याच्या स्वरूपात का करू नये, असा विचार माझ्या पत्नीच्या आणि माझ्याही मनात आला. म्हणून आम्ही दोघांनी अनगा क्रॉसवर्ड सर्व्हिस नावाची एक संस्था स्थापन केली आणि वर्तमानपत्रांना शब्दपुढे पुरवण्याचं काम सुरू केलं. हळूहळू हा आमचा व्यवसाय वाढत गेला. इतका वाढत गेलाय की भारतातल्या प्रत्येक प्रांतातील बहुतेक भाषिक वर्तमानपत्रात आमची शब्दकोडी नियमित प्रकाशित होतात. मुख्यतः हिंदी, कारण मराठी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि हिंदी संपूर्ण भारतात प्रचलित आहे. त्यामुळं भारतातील दैनिकात हिंदी शब्दकोडी आमची जास्त प्रमाणात प्रकाशित होतात, आणि तेही दैनिक स्वरूपात. याच्याहून एक लक्षात घ्या की लोक तक्रार करतात, बेरोजगारी आहे. खोटी गोष्ट आहे, संपूर्ण खोटी गोष्ट आहे. तुम्ही समाजाची, माझ्या संदर्भात म्हणजे वर्तमानपत्राची गरज काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, आणि आपली शक्ती कशात आहे हेही ओळखता आलं पाहिजे. माझी शक्ती मी शब्दात ओळखली, आणि त्याचा फायदा मी या पद्धतीने घेतला.
मला आणि इथे मी दोन प्रश्न तुम्हाला मला इथे हा दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे. हा भास्कर नंदनवर सर, वर्तमानपत्र स्वतःच त्यांच्या आर्थिक गणितामध्ये आर्थिक मेळजोळ बसवण्यामध्ये कुठेतरी मागे पडत चाललेले आहेत, विशेषतः मराठी वर्तमानपत्र असं हा बोललं जातं. दुसरं म्हणजे मराठी वर्तमानपत्रामध्ये काही लिहिलं किंवा काही आपण छापून आणलं, त्याचे पैसे मिळतील का, किंवा मिळतील तर नियमित मिळतील का, हा सुद्धा एक प्रश्न असतो. तुम्हाला तुमचं हे शब्दकोड्यांचं जे मॉडेल होतं, जे तुम्ही उभं केलं, तुम्हाला कधी वाटलं की हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचं आहे किंवा सक्षम आहे, यातनं उपजीविका चालू शकते? कधी असं असं तुम्हाला वाटलं, कधी जाणीव झाली? गरजेपुरती उपजीविका मत चांगली चालू शकते. आणि त्याच्यावरून आम्ही सिद्धांत मांडला की बेकारी नावाची गोष्ट नाही. मी पुन्हा अधोरेखित करतो, बेकारी नावाची गोष्ट नाही. भास्कर सर, तुम्ही म्हणताय बेकारी नावाची गोष्ट नाही, आपण हा मुद्दा बाजूला ठेवू. कित्येक लोक आहेत आपल्या आजूबाजूला, जे जगभरातील आपले प्रेक्षक आहेत, जे आज आपली चर्चा बघतायत. त्यांना जर मनापासून कोणाला असं वाटलं की हे मॉडेल सुद्धा तपासून बघायला काय हरकत आहे, त्यांनी करावं का? पैसा मिळेल का, मिळतो का? तुम्ही म्हणताय, पण त्यांनी काय करावं, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? माझा सल्ला आहे की पहिल्यांदा मराठी भाषेचा किंवा ज्या भाषेत हा व्यवसाय करायचा आहे त्या भाषेचा सखोल अभ्यास केला पाहिजे. मी स्वतः तो अभ्यास केलेला आहे असं मला वाटते. मी माडखोलकरांसारख्या लेखकाच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे. त्याच्यामुळं लहानपणापासून मी शब्दांशी खेळतो आहे. आणि शब्द कसे वागवायचे कसे, शब्द कसे निवडायचे, शब्दांच्या अर्थछटा वेगवेगळ्या कशा होतात, त्याचा अभ्यास पहिल्यांदा प्रत्येक उमेदवारानं केला पाहिजे आणि मग या क्षेत्रात यायला पाहिजे. अर्थातच सखोल आवड अभ्यास असेल. केल्याशिवाय या व्यवसायात येता येणार नाही. उदाहरणार्थ, गाय म्हणजे एक प्राणी असं लिहिण्यात काय अर्थ आहे? आई म्हणजे माता असं लिहिण्यात काय अर्थ आहे? सगळ्यांना माहित आहे, ते तुम्ही सांगतात. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे. आणि शब्दकोडे म्हणजे एक प्रकारचा भूलभुलैया आहे. भूलभुलैया तुम्ही कसं कशा रीतीनं सांगता? उदाहरणार्थ, शब्दकोड्यात शब्द आलाय 3 अक्षरी, 3 रिकामे डबे, म्हणजे 3 बर. अक्षरी शब्द भरायचा आहे. हो. आणि क्ल्यू काय आणि आहे? आम्ही क्ल्यू लिहिलाय, हं. रामाचा जनक. रामाचे जनक म्हणजे रामाचा दशरथ, त्यांचं एकच एकच नाव होतं त्यांचं. तर दशरथ म्हणजे 4 अक्षरी झालं आणि डबे आहेत 3. ते ना, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? तर लोक ओरडायला लागले की हे चुकलं काहीतरी. अच्छा. त्याच्यानंतर उत्तरात बरोबर आम्ही छापला, रामाचा जनक म्हणजे सासरा. त्या अच्छा. रामाचा जनक सासराच होतो, म्हणून सीतामाईला जनकनंदिनी म्हणतात. त्याचं कारण ते आहे. आणि प्रत्येक शब्दाचे कंगोरे वेगळे असतात अर्थाचे. उदाहरणार्थ, मागे, मागेच क्ल्यू तुम्ही काय लिहाल? आपल्याला माग. भूल झाल्यावर असं करावं लागतो आणि वाचक गुंतून राहतात त्याचे. आणि अशा रीतीने शब्दकोडे बनविले तर वाचकही गुंततो, त्यांचा वेळही चांगला असतो, त्यांच्या ज्ञानातही भर पडते. आणि हे सगळं वैशिष्ट्य लक्षात असून आमची शब्दकोडी म्हणजे वर्तमानपत्राला गरज वाटते. तुमची गरज वर्तमानपत्राला वाटली पाहिजे, म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असा त्याचा अर्थ आहे. पण दररोज शब्दकोडी करायची म्हटली तर दररोज अशी मी त्याला हातचलाखी म्हणेन, जे तुम्ही आता केलं. म्हणजे भाषेला, भाषेमध्ये, शब्दांमध्ये हा वाचकांना, शब्दकोडी खेळणाऱ्यांना गुंतवून ठेवण्याचं हा कसब, हातचलाखी म्हणेन, ही दररोज कशी काय सुचते? आणि तेवढे सगळे डबे भरायचे, एवढी सगळी हातचलाखी कशी काय सुचते? हे दिवस रात्र प्रॅक्टिस होऊन गेली आहे, मला सवय झाली आहे. आणि याच्यात वाचकांना जसा आनंद मिळतो त्याच्याही पेक्षा 10 पट आनंद आम्हाला मिळतो. काही उदाहरणं सांगा ना. उदाहरणार्थ,
असा विचार करायला हरकत नाही की रामाचा जनक म्हणजे सासरा हे समीकरण, हा क्ल्यू तुम्हाला कोणत्याही कोशात मिळणार नाही, क्रिएटेड बाय भास्कर नंदनला. रामाचा हा क्ल्यू कुठे डिक्शनरीत नाही मिळणार. अशा रीतीने हे क्ल्यू, आमची शक्ती कोणती आहे, भूल भलैया करणारे क्ल्यू तयार करणे. त्याच्यामुळं वाचक गुंतून राहतात. उदाहरणार्थ मागे, याला तुम्ही क्ल्यू काय लिहा खाली? मागेला मागे. काय क्ल्यू देणार? मागे म्हणजे काय? काय पाठीमागे. इंग्रजीतलं म्हटलं तर रिअर, बिहाइंड, पाठीमागे. पण नाही, पाठीमाग. त्यात म्हणजे आपल्याला आश्चर्य, मागे म्हणजे पूर्वी. तू मागे घेतलेले पैसे मला परत कर, म्हणजे मागे म्हणजे पूर्वी. त्या पण संदर्भात हा, मागेचा एक दुसरा अर्थ आहे बियॉन्ड इमेजिनेशन, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा आहे, आणि तो वाचकांना धक्का देतो. मागे म्हणजे नंतर आहे. पटतं का? मागे म्हणजे नंतर. हा, अगदी अगदी. तो आणखी काही मागून उदाहरण? आला म्हणजे नंतर आला. मगाशी तुम्ही माता या शब्दाचा उल्लेख केला, त्याला धरून काही सांगता येईल? कोणत्या? माता, माता तुम्ही शब्दाचा उल्लेख केला मगाशी. हा, आता म्हणजे एका शब्दकोड्यात, माझ्या नाही, एका शब्दकोड्यात माता म्हणजे जननी लिहिलं होतं. हा क्ल्यू अत्यंत चुकीचा आहे. कसं काय? माता म्हणजे जननी नाही. माता मला अनेक राहू शकतात, आई मला अनेक राहू शकतात, पण जननी एक आणि एकच राहील. जिच्या अगदी अगदी. पोटातून मी आलो ती माझी जननी आहे, आई नाही. प्रत्येक शब्दाला एक वजन असते, प्रत्येक स्पर्श असतो, सुवास असतो, स्वेर, वजन असते, वेट असते, आणि प्रत्येक शब्दालाही इतिहास असतो. हे सगळं लक्षात घेऊन चौफेर माहिती मिळून तुम्ही शब्दकोड्यातील प्रत्येक शब्दाचा क्ल्यू अशा रीतीने लिहिला पाहिजे की वाचकांच्या ज्ञानात आपोआप भर पडली पाहिजे. हे भर पडत आहे असं माझ्या लक्षात आल्यावर मी म्हणतोय की नम्रपणे सांगतो, मीही मराठी भाषेची अभिवृद्धीच्या दृष्टीनं तयारी करतोय. माझं फार लहान असेल, पण नम्रपणे सांगतोय, मीही मराठी भाषेची सेवा करतोय. शब्दकोड्यामुळे मराठी भाषेची सेवा करता येते, ही मी नम्रपणे सिद्ध केलेलं आहे. नक्कीच नक्कीच, त्यात शंका नाही. आणि आता आम्ही जेव्हा तुमच्याशी बोलतोय, आमच्या एनडीटीव्ही मराठीच्या जगभरातील प्रेक्षकांनी सुद्धा ते बघितलंय की तुमच्या चेहऱ्यावरती जो उत्साह, जे चैतन्य, जी ऊर्जा दिसते, जो तुमचा चेहरा खुलला अगदी, जेव्हा तुम्ही उदाहरणं सांगायला लागलात, तर तो उत्साह, ती एनर्जी तुमच्या चेहऱ्यावर होती. नक्कीच एका वेगळ्या प्रांतात तुम्ही आज आम्हाला घेऊन गेलात. मला ही चर्चा कायम ठेवायची आहे. पण त्याच्या आधी मला एक विचारायचं आहे तुम्हाला, की हे जे शब्दवेडपण आहे, नाही का, हे जे शब्दवेडपण आहे, या शब्दवेडपणाने तुम्हाला जे शब्दप्रभू म्हटलं जातं, तुम्हाला शब्दकोड्यांचा बादशाह म्हटलं जातं, शब्दकोड्यांचा सम्राट म्हटलं जातं, कसं वाटतं तेव्हा? बरं वाटतं, पण ही अतिशयोक्तीही आहे. नाही, वाचकांनी एक मिनिट, मला तुम्हाला प्रेमापोटी थांबू द्या. गेली 40 वर्ष इतकं सातत्याने दररोज न चुकता देशभरातील वर्तमानपत्रांना, नियतकालिकांना, मासिकांना शब्दकोडी पुरवणारा एकमेव माणूस म्हणून तुमची ओळख आहे. हिंदीने सुद्धा ती दखल घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला शहनशाह म्हणतात ते शब्दकोड्यांचे. मराठीच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचं आहे की असं जेव्हा तुमचा संदर्भ घेतला जातो, असा तुमचा उल्लेख केला जातो, कसं वाटतं? बरं वाटतंय, आपण भरून पावलो असंही वाटतं. पण त्याच्यामुळे तुमची दिनचर्या बदलली आहे. गेली 40 वर्ष सातत्यानं दररोज न चुकता. हे माझ्यासाठी टॉनिक झालंय आता. अरे वा. हा, आणि ज्या दिवशी मी लॅपटॉपवर काम करणार नाही तर मी आजारी पडेल. त्या बात आहे. हा, आणि नवीन नवीन शब्दात मी अजूनही सांगतो,
अजूनही रिपीट करतो की प्रत्येक शब्दाला इतिहास असतो, प्रत्येक शब्दाला वजन असते, प्रत्येक शब्दाला स्मेल म्हणजे सुवास असतो. ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. आणि आमच्या शब्दकोड्यात हे आम्ही जाणून देतो वाचकांना. म्हणून मी नम्रपणे सांगतो, अरे बाबा, आम्हीही मराठी भाषेची सेवा करतोय. याच्यात माझ्या पत्नीचा हातभार फार लागलेला आहे. ही सुरुवात माझ्या पत्नीने आणि मी आम्ही दोघांनी केली आणि आता मी फक्त मदतनीस आहे. आणि हा सगळा कारभार माझी मुलगी हैदराबादला राहते, तिचं नाव आहे अमृता सेन. बंगाली आहे, पण बंगाली आणि मराठी भाषिक आणि हिंदी तिन्ही भाषेचे शब्द पुढे ती बनवते. काय वाटतं, म्हणजे तुमचा वारसा पुढच्या पिढीने बिलकुल. सुद्धा कायम ठेवलेला आहे, ती परंपरा आणि कायम सगळ्यात ठेवलेली आहे. आश्चर्य म्हणजे माझ्या मुलीची मुलगीही आता या मार्गाने चालली आहे. ती क्या 8व्या बात, वर्गात आहे. तिचं क्या नाव बात. अदिती. सर, मला असं विचारायचं आहे की हे जेव्हा सगळं हे ज्ञानयज्ञ, शब्दयज्ञ म्हणा, हा जो सुरू आहे, पुढच्या आणि त्या पुढच्या पिढीला नेण्याचा, त्याच्यामध्ये गुंतवण्याचा हा तुमचा प्रयत्न सुरू आहे. आणि हा जो प्रयत्न आहे, दररोज तुम्ही आता जसं म्हणालात शब्दांचा सुवास, तो हा सुवास घरोघरी पोहोचवण्याचा हा जो तुमचा प्रयत्न आहे, फीडबॅक कसा मिळतो, लोक कसे व्यक्त होतात, काही पत्र हा येतात, काही मेल येतात, फोन येतात, काही उदाहरणादाखल काही सांगता येईल? उदाहरण सांगतोय. शब्दकोड्याच्या खाली आमचा फोन नंबर असतो. लोकांना आवडलं तर फोन करून सांगतात आणि काही चूक दिसली तर ताबडतोब रिॲक्ट होतात फोनवरून. अच्छा, अच्छा. एक नंबर एक सांगतोय. सोलापूरच्या एका बाईचा फोन आला होता आणि सोलापूरच्या दैनिकात आमचं शब्दकोडे, महाशब्दकोडे रोज प्रकाशित होतं. अच्छा, तर त्याच्यात संपूर्ण ओळ चुकली होती, संपूर्ण ओळ. अच्छा. चूक ओळ झाली होती चुकली. म्हणजे हा, मान्य करता तुम्ही? नाही तर चिडून जातात, त्यांचं कारण कातावून जातात काही झालं तर. आणि रागावून त्यांचा फोन आला एका बाईचा. का हो म्हणे, तुम्ही शब्दकोडे बनवता ना? म्हणलं हो हो मॅडम. तर शब्दकोडे दारू पिऊन बनवता का म्हणा? अरे बापरे. अरे बापरे म्हणले. तर मीही गमतीनं म्हटलं, हो झालं असेल आता, जास्तच झालं असेल आता, होऊन गेलं. मग मग हसून म्हणालो की हे चूक झाली आहे, आम्ही प्रूफाबरोबर तपासलेलं नाही. तेव्हापासून आम्ही प्रत्येक वर्तमानपत्राला सांगतो की आमची फाईल शब्दकोड्याची आली की PDF फाईल जशीची तशी अंकात टाका. म्हणजे जी काही चूक असेल ती आमची आहे, प्रूफ तुम्ही तपासायची काही, गरज नाही. हा, आणि जसं तसं येईल. तुम्ही काही आता नव्यानं त्याच्यात चूक करू नका. हा बस. म्हणजे कधी कधी पुष्कळदा गणपती बनवून आपण समोर ठेवतो, तिकडचे वर्तमानपत्र त्याचं बंदर करून टाकतात, गणपतीचं बंदर करून टाकतात. हे होऊ नये म्हणून PDF फाईल जशी आहे तशी टाकतात ते पाहता. आणि या व्यवसायाच्या अनुषंगानं दुसरा एक उपप्रोजेक्ट मी सुरू केला आहे की प्रत्येक शब्दाला छटा कशा अलग असतात, ज्याला इंग्रजीत थिसॉरस म्हणतात. हा गेल्या 10 वर्षापासूनचा आमचा उपक्रम सुरू आहे. त्याला वेळ लागेल आणि आयुष्यात होईलही कम्प्लीट असं काही माझा विश्वास नाही, पण हळूहळू काम सुरू आहे. एका शब्दाला किती अर्थछटा राहू शकतात, समानार्थी राहतील पण छटा वेगवेगळ्या राहतील. आता उदाहरणार्थ लहान हा एकच शब्द घेऊया आपण चर्चेसाठी. लहान म्हणजे बरं. काय म्हणाल तुम्ही? लघु. छोटा. लघु, छोटा. बरोबर आहे. मी बरोबर. माझ्या या प्रोजेक्टमध्ये 70 शब्दांची अशी ओळ तयार केली. 70 शब्द आहेत लिस्टमध्ये. आता उदाहरणार्थ एखाद्या झाडावर पक्षी बसला असला चिमणी एवढा, तर लोक म्हणतील लहान पक्षी बसला आहे. लहान हे विशेषण बरोबर आहे, त्याला म्हणायचं ते बरोबर आहे, लहानच आहे.
पण हा लहान शब्द बरोबर नाही. तो आहे चिमुकला. लहान पक्षी म्हणजे चिमुकला पक्षी. हा माझा लहान भाऊ आहे. लहान नाही आहे तो, धाकटा भाऊ असतो. म्हणजे एका शब्दासाठी समान अर्थाचे पण वेगवेगळ्या छटा असणारे वेगवेगळे शब्द कसे आहेत हे वाचकांना समजून घेण्याचा उपक्रम आम्ही आता सुरू केला आहे. आणि त्याची छटा शब्दकोड्यातही दिसून येईल तुम्हाला. आता उदाहरणार्थ वाट, 100% वाचक म्हणतील वाट म्हणजे रस्ता. पण बाबांनो, वाटचे अनेक अर्थ आहेत. ते आपण केव्हा लक्षात घेणार? आम्ही शब्दकोड्यात, बाकीच्या शब्दकोड्यात वाट म्हणजे रस्ता असं लिहून मोकळे होतात. आम्ही मोकळे तसे होणार नाही. त्या वाचकाला या शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे आहेत तेही सांगू. वाट म्हणजे प्रतीक्षा. अरे किती उशीर झाला, 2 तास तुझी वाट पाहिली म्हणजे प्रतीक्षा. दारूच्या व्यसनामुळं त्या मुलानं आपल्या संपूर्ण वडिलोपार्जित संपत्तीची वाट लावली म्हणजे काय, अखेर केली. हे अर्थ तुम्ही केव्हा सांगणार? आणि वाचक काही डिक्शनरी असं पाहतील का? नेहमी गरज पडली तर डिक्शनरी पाहतील, नाही तर पाहणार नाही. पण शब्दकोड्यातून डिक्शनरीची उणीवही आम्ही तिथं शब्दकोड्यात देतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो. डिक्शनरी आपल्याला शब्दाचा अर्थ नेमकेपणाने सांगत नाही. सांगू अंडरलाईन शकत नाही. येस येस. किंबहुना संदर्भ महत्वाचा असतो. येस. किंबहुना माझं नम्रतेनं म्हणणं आहे, डिक्शनरी आपल्याला मूर्ख बनवते. भास्कर सर, मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणालात की आपली भाषा जी आहे ती जिवंत आहे, प्रवाही आहे, पिछेहाट होण्याचं कारण नाही. तर मग गेल्या काही दशकांमध्ये काही नवीन शब्द त्यात जोडल्या गेलेले आहेत काय? काही सांगता येतील का उदाहरण? नवीन शब्द कॉइन झाले, पैदा केले लेखकांनी, प्रतिभावंतांनी, पण ते फारसे रूढ झाले नाही. मग ज्याच्यात आहे त्याच्यात वापरून आपण सेवा करू शकतो ना. नवीन शब्द तयार झाले पाहिजे, भाषेच्या अभिवृद्धीसाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ बहुमर्षी हा नवीन विनोबा. शब्द विनोबा विनोबा भावेंसाठी वापरलाय. गत्रंग मार्फत भूदान आंदोलनामध्ये ते बहुमर्षी म्हटलं होतं. बहुमर्षी हा फक्त माडखोलकरांनी वापरलेला आहे आणि त्यानंतर तो रूढ झाला आहे. माझं अजूनही मत आहे की माडखोलकर हे नवीन संस्कृत पासून शब्दांचे, पोएटिक शब्दांचे होलसेल कारखानदार होते. तसा कादंबऱ्यात, अग्रलेखात तुम्हाला दिसेल नवीन शब्द, तेही संस्कृत पासून आणि अर्थभाव शब्द त्यांनी वापरलेले आहेत. तर तुम्ही कारखानदार हा गमतीदार शब्द वापरला. म्हणजे भाषेची रंगत बघा. जसं तुम्ही आता सांगताय, एखाद्या शब्दाला एखाद्या विशिष्ट वेगळ्या संदर्भामध्ये जर वापरलं तर कशी गंमत येते, मजा येते आणि अगदी तो शब्द खुलून समोर येतो. तुम्ही मगाशी चांगला संदर्भ वापरला की भाषेच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा सुगंध आहे. तुम्ही गेली इतकी वर्ष, 40 वर्ष सातत्यानं अखंड सेवा करताय, दररोज शब्दकोडे निर्माण करताय आणि त्या निमित्तानं लोकांपर्यंत घरोघरी नवनवीन शब्द पोहोचावे, त्यांना भाषेप्रती रुची वाढावी, आकर्षण वाढावं. एक सांगतो. प्रख्यात पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी माझ्यावर एक लेख लिहिला आहे. त्याच्यात म्हटलं असं आहे की शब्द हे भास्करचा श्वास आहे. आणि ते खरं आहे. शब्दाशिवाय मी जगूही शकत नाही. शब्दाचा खेळ खेळल्याशिवाय मला करमतही नाही. आणि हे करताना आपल्याला मराठी भाषेची सेवा कशी करता येईल याचाही विचार मी करतो आणि माझ्या पद्धतीनं मी नम्रपणे ही सेवा करतोय. आणि नम्रपणे थोडस धाडस करू काय,
हा बोला ना प्लीज. सेवा अनेक प्रकारे करता येते. ही एक सेवा आहे आणि तीही लाख मोलाची आहे, तो माझं नम्रपणे म्हणणं. मी अगदीच तेच मी म्हणत होतो की प्रत्येक घरात घराघरात लोकांच्या हाती वर्तमानपत्रांच्या माध्यमातून नवनवीन शब्द दररोज पोचवायचे, त्यांना शब्दांचं वेड लावायचं, त्यांना शब्दांप्रती आकर्षित करायचं आणि त्या निमित्तानं अखंड मराठी भाषेची सेवा करायची, हा तुमचा जो प्रयत्न सुरू आहे गेली 40 वर्ष कदाचित कोणीच केलेला नाहीये, देशभरात कोणी केलेला नाहीये, मराठी भाषेत तर नक्कीच केलेला नाहीये. पण त्या प्रमाणात तुम्हाला हा. एक्नॉलेजमेंट मिळालं का? तुम्हाला त्याची पोचपावती मिळाली का? शासन दरबारी काही अवॉर्ड मिळाले का? सन्मान मिळाला नाही का? नाही, हे लोक काही या अवॉर्ड देणाऱ्या लोकांना या योजनेचं महत्व वाटत नाही. मला वाचकांचं प्रेम मात्र भरपूर मिळालं आहे. ही ही माझी कमाई आहे. मला एक शेवटचं विचारायचं आहे तुम्हाला. हा जी हा आजची पिढी आहे हा मोस्टली अधिकांशपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आहे. मराठी शब्द थोडे त्यांना अं, थोडे कठीण जातात. म्हणजे हा अगदी मुमुक्षू किंवा हा नेणीव अशा शब्दांबद्दल मी बोलत नाहीये. अगदी साधे सागर संगीत म्हटलं तर ते विचारतात की कोणतं संगीत, कोणत्या हा संगीत हा प्रकाराबद्दल हा नवीन हा हा. हे लहान लहान महत्वाच्या गोष्टी सांगणारा मी एक कॉलम लिहितो, रोज कॉलम लिहितो. त्या कॉलमचं नाव आहे शब्द विचार. उदाहरणार्थ सांगतो, एक 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 एक. उचल बांगडी म्हणजे काय? उचल बांगडी. त्या कर्मचाऱ्याने आपल्या ऑफिसात पैशाचं अफरातफर केल्यामुळं त्याची उचल बांगडी करण्यात आली. उचल बांगडी म्हणजे त्या नोकरीतून डच्चू देण्यात आला. पण या शब्दात बांगडी हा शब्द बायकी शब्द कसा आला याचा विचार कोणीच करत नाही. हा बांगडी शब्द नाही आहे, पांगडी शब्द आहे मुळात. अशा पांगडी म्हणजे पोळ्याचं जाळं, आणि हे पोळी म्हणजे ढिवर लोक मासे पकडण्यासाठी ते पांगडी नदीत टाकतात, तलावात टाकतात आणि उचलून 4 जण उचलून काठावर फेकतात. म्हणजे माशांचं जीवन म्हणजे पाणी आणि त्या कर्मचाऱ्याचं जीवन म्हणजे त्याची खुर्ची होती, त्या खुर्चीवरून त्याला फेकलं. माशासाठी उचल पांगडी केली. उचल बांगडी. बांगडी शब्द नाही, चुकीचा आहे. मग हे हा आला कसा? हे कोणीतरी सांगायला पाहिजे. तर मी माझ्या कॉलम मध्ये, रोजच्या कॉलम मध्ये हेच लिहितोय. आणि दुसरं मृग. मृग म्हणजे हरिण म्हणतो आपण, पण त्याचा मूळ अर्थ फार वेगळा आहे. जंगलातले जे जे प्राणी असतील 4 पायाचे विचरण करणारे वनचर, ते सगळे मृग होते. आणि अर्थसंकोच होता 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 हा व्यापक शब्द मर्यादित झाला हरणासाठी. आता मृग म्हणजे हरिण. आता हे रूढ झाल्यामुळं पूर्वी असं होतं हे आता लक्षात घेण्याचं काही कारण नाही आता. परंतु हे माहीत पाहिजे आपल्याला की शब्दाचा प्रवास कसा आहे, अर्थसंकोच म्हणजे काय, अर्थ विस्तार म्हणजे काय, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आणि ते सगळं आम्ही वर्तमानपत्र शब्दकोड्यातून सांगतो. गरज नसतानाही सांगतो. संपादक सूचना करतात, ये लिखने की आवश्यकता नाही इतनी. आमचं उत्तर असं आहे की हे जर मी सांगितलं नाही तर कोणीच सांगणार नाही. हे मीच सांगायला पाहिजे. आणि माझा जन्म त्याच्यासाठी झाला आहे असंही माझं विधान आहे. हे अगदी नम्रपणे अगदी सांगतो मी. अगदी हो, अगदी भास्कर सर. माझा जन्म तेच सांगायसाठी आहे. आता टेक्नॉलॉजीच्या सोबत नवीन नवीन शब्द मराठी भाषेत येत आहेत. आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी आहे किंवा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यांच्या माध्यमातून वेगवेगळे शब्द आता मराठीत सुद्धा येत आहेत. पण जे जुने काही शब्द आहेत ते हा, त्या कुठेतरी लोप पावत आहेत. जेव्हा आपण म्हणतो की मराठी भाषा प्रवाही आहे त्यावेळेस आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल की जे जुने काही व्यवसाय होते, मापारी होते, डोंबारी होते, ते शब्द नव्या पिढीला समजत नाही. हा. दुःख वाटतं, खेद वाटतो कधी.
हा हा. आता डोंबारी म्हणजे काय? तर आत्ता मी लिहिलाय डोंबारीचा, म्हणजे सूचक रीतीने अर्थ सांगितलाय. द माकड शब्द आलाय, माकड म्हणजे तुम्ही काय लिहाल? वानर नाही. ज्याच्यापासून नर म्हणजे माणूस तयार झाला आहे तो वानर, आणि माकड हा वेगळा प्राणी आहे, म्हणून त्याची अर्थशास्त्र वेगळी आहे. तर आता माकड शब्द आल्यावर आम्ही वानर लिहिलं नाही. काय लिहिलंय? डमरूवाल्या 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 दरवेशी जवळ असणारा प्राणी. बस संपलं काम. वाचक 2 तास तर्क करते कोणता प्राणी, डमरूवाला कोण? डमरूवाला म्हणजे दरवेशी. त्याच्याजवळ काय आहे? प्राणी कोणता? माकड. वानर नाही. तर एक एक शब्द जो तुम्ही समजावून सांगताय, तुमच्या चेहऱ्यावरची ऊर्जा, कळकळ, आनंद जो ओसंडून वाहतोय, तो आनंद पाहायला खूप बरं वाटतंय. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मराठी भाषेचं भविष्य काय सांगाल तुम्ही? कारण कारण हा प्रश्न विचारण्याचं मागचं कारण म्हणजे आज मराठी भाषा गौरव दिन तर आहेच, पण त्याच वेळेला वेगवेगळ्या परिसंवाद, वेगवेगळ्या परिचर्चामध्ये आम्हाला खूप चिंताजनक वाक्य ऐकायला मिळतात. हे तुमची खरी निरीक्षण आहे, काय? वस्तुस्थिती अशी आहे. आता इलाज नाही त्याला, पण त्याला जबाबदार आपणच आहोत. मराठी माणसं आपणच आहोत. आपण मराठी माणसं लहान मुलांसमोर, घरातल्या माणसांना मराठी कोणत्या पद्धतीने बोलतो, आणि मराठी बोलताना किती इंग्रजी शब्द वापरतो, याचा विचार आपण करतच नाही. मग त्या लहान मुलांना वाटतं अरे इंग्रजी शब्द वापरतात तर इंग्रजी काय शिकू नये. पालकांना वाटलं चाललंय आपल्या कॉन्व्हेंटमध्ये, मराठी शाळा ओस पडताय. त्याला जबाबदारी मराठी शिक्षकही आहे. मी स्वतः मराठीचा शिक्षक होतो इतके वर्ष. मी जबाबदार आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवून काही उपयोग नाही. मी जबाबदार आहे. आता मी जबाबदार कसा, मराठी माणसंच जबाबदार कसे, याच्यावर पुन्हा पूर्ण दुसरी मुलाखत घ्यावं लागेल. नाही, अगदी अगदी मला असंच म्हणायचं आहे, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा जो थेसॉरस आहे तो सुद्धा लवकरच प्रकाशित होऊ दे, आणि तुमचे जे कॉलम्स आहेत, शब्दकोडी आहेत, भरभरून तुम्ही मराठी भाषेची, माय मराठीची अशीच सेवा करत राहा. तुमचा हा जो ज्ञान यज्ञ आहे अखंड सुरू राहो. आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा ही टॉनिक आहे, ती उपजीविका सुद्धा चालवू हो शकते, हो, ती बिलकुल भाकरी बिलकुल. देऊ शकते. हे जे हा. तुमचे विचार आहेत, आमच्या जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी, ज्यांनी ज्यांनी आजचा हा आपला कार्यक्रम बघितलाय, त्या सर्वांना त्यातनं खूप छान प्रेरणा मिळाली असेल अशी मला आशा वाटते. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे म्हणालात की सन्मान मिळाला नाही तर काय झालं, माझे जे वाचक आहेत त्यांचं प्रेम मिळालं, तेच मला भरपूर आहे. त्याच हे काही बोलायचं इतके, होतं. या उपक्रमामुळे, या शब्दकोड्यामुळे संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात विशेषतः माझे चांगले मित्र तयार झाले. आम्ही पाहिलं नाही एकमेकांना, पण फोनापानी करून आम्ही ओळख झालेली आहे. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखीन ज्या ज्या लोकांना तुमच्याबद्दल माहिती नाही त्यांना पण तुमची ओळख होईल, तुमच्या प्रेमाची, तुमच्या शब्द वेडेपणाची ओळख होईल. सर, आपण वेळ दिलात, आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, तुम्हाला आणि एनडीटीव्ही मराठीच्या जगभराच्या प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. येथेच थांबू. आपण पाहत राहा एनडीटीव्ही मराठी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. थँक्यू सर, थँक्यू.